तर बुलेटिनच्या सुरुवातीला आपण जातोय पुण्यामध्ये। पुण्यनगरीमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुण्यातलं निंबज नगर हे पाण्याखाली गेल्याची स्थिती आहे। अनेक ठिकाणी छाती इतकं पाणी साचलंय, लोकांचे अतोनात हाल होत आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय, निंबज नगर परिसरातली ही दृश्य आहेत। संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। कमरे इतकं पाणी काही ठिकाणी आहे, तर काही ठिकाणी छाती इतकं पाणी निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। पुण्यामध्ये हा पावसाचा हाहाकार आपण पाहतोय। वाहनांमध्ये त्याचबरोबर अनेकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, अतोनात नुकसान होतंय। आपण ही थेट दृश्य जी आहे ती निंबज नगर परिसरातली पाहतोय। संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत। चारचाकी दुचाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पूरसदृश्य ही परिस्थिती आपण बोलू शकतो। बोटीतून लोकांना रेस्क्यू ऑपरेशन केलं जाते, लोकांना बाहेर काढलं जाते। जे पुरामध्ये अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जाते। आपण निंबज नगर परिसरातलं दृश्य पाहतो। तर न्यूज 18 लोकमतची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खास प्रेक्षकांसाठी आहे। तर पुण्यातली ही दृश्य आहेत, आपण ही दृश्य पाहतोय। कमरे इतकं पाणी आहे, तर काही ठिकाणी छाती इतकं पाणी साठलेलं आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांनाच या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। रेस्क्यू ऑपरेशन देखील आता सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यासाठी बोटी आणि इतर जे कर्मचारी आहेत ते सुद्धा सज्ज आहेत। पुण्यातला निंबज नगर परिसर संपूर्णतः पाण्याखाली गेलाय। खरं तर पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या पार्श्वभूमीवरती अनेक शाळांना सुद्धा सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। धरणाची पाणी पातळी जी आहे, पाण्याची पाणी पातळी वाढते। तर आपण आपल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। एकनाथजी, न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। पुण्यामध्ये महापुरासदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सखल भागामध्ये पाणी साचलंय। पाहतोय, लक्ष ठेवून आहे। मी कलेक्टर पुणे म्युनिसिपल कमिशनर, पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कमिशनर आणि एनडीआरएफ आणि आपलं स्टेट डिझास्टर आणि आता मी यांच्याशी मगाशी बोललो, आपले आर्मीचे कर्नल संदीप यांनाही सांगितलं आर्मीला देखील तिकडच्या अलर्ट ठेवा, त्यांनाही बोटी आणि त्यांच्या रवाना करा। वेळ पडली एअरलिफ्ट करण्याची तर एअरलिफ्ट करण्याची देखील सूचना मी दिलेल्या आहेत। आणि जिथून पाणीचा विसर्ग वाढतोय तिकडे देखील तिकडच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं, त्यांची जेवणाची व्यवस्था करण्याची सगळ्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्यांना ज्या आवश्यकता आहेत त्या कलेक्टरला मी सांगितलेल्या आहे आणि मी स्वतः या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। अजितदादांशी बोललो, तेही कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि एकंदरीत ज्या परिस्थितीनुसार तिथे जी आवश्यक मदत आहे ती शासनाच्या माध्यमातून आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचेल। बरं, मात्र मुख्यमंत्री साहेब, आपण पुण्यातली जर परिस्थिती सकाळपासून पाहिली तर लोक ओरडतायत की आम्हाला कल्पना पण नव्हती आणि यंत्रणा पण पोहोचली नाही। नाही, ठीक आहे, आता ते लोकांना पहिला सुरक्षित ठेवणे, सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि लोकांना मदत करणे याला आम्ही प्राधान्य देतो। बाकी विषयाला नंतर प्राधान्य देऊ, परंतु आता पहिला तर लोकांचे जीव वाचवणे आणि त्यांना मदत करणे याला आम्ही प्राधान्य देतोय। बरं, मात्र साहेब, पुणे महानगरपालिकेकडे साधी मोटर बोट सुद्धा नव्हती, त्याची आता मोटर बोट नाही, आम्ही एनडीआरएफ पाठवलेली आहे। एनडीआरएफ ची सगळी मदत होती आहे आणि पुणे महापालिकेच्या पण बोटी आहेत। त्या बोटी त्या आम्हाला कमिशनर म्हणाले आमच्याकडे बोटी आहेत, पिंपरी चिंचवडकडे बोटी आहेत, त्या लावा म्हणालो सगळ्या बोटी। आणि त्याच्यावर अवलंबूनच नाही तर एनडीआरएफ ची सगळी टीम लागली, आर्मीची देखील टीम लागते। बरं साहेब, आता छातीपर्यंत पाणी आलेलं आहे, एक चारचाकी पूर्णपणे बुडलेली दिसते। आता लोकांना कसं बाहेर काढणार, कारण लोकच स्वतःहून बाहेर यायला तयार नव्हती, घर सोडायला तयार नव्हती। लोकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढतील सगळे लोक आपले। पहिला तर जीव वाचवणं महत्वाचं आहे, ते करतो। बरं, मात्र विरोधकांकडनं अशी एक ओरड होती, सकाळीच आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे न्यूज 18 लोकमत सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद साधत होते पुण्यातल्या या पूर परिस्थिती संदर्भात। आणि आता या परिसरामध्ये छाती इतकं पाणी झालंय, त्यामुळे एनडीआरएफ ची टीम रवाना करण्यात आलेली आहे आणि आता लोकांना वाचवणं आणि सुखरूप
ठिकाणी हलवणं ही प्रायोरिटी आहे आणि त्यासाठी काम सुरू करण्यात आलेलं आहे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला नुकतीच एक्सक्लुझिव्ह माहिती दिली. पुण्यातलं एकता नगर पूर्णपणे जलमय झालंय आणि आता लोकांच्या छातीपर्यंत पाणी येईल इतकं पाणी आता जमा झालेलं आहे. पाण्याचा विसर्ग रात्री लोक झोपेत असताना वाढलेला आहे आणि त्यामुळेच ही सगळी पूर परिस्थिती निर्माण झाली. विरोधक देखील ओरडतायत की कोणतीही उपाययोजना आणि त्या संदर्भातली बैठक पुण्यामध्ये जर अशी काही पूर परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं यासाठी कोणतंही नियोजन नव्हतं आणि म्हणूनच आता ही आयत्या वेळेला ही परिस्थिती उद्भवली आहे. पुणे महानगरपालिकेकडे आज पहाटेपासून कोणतीही बोट नव्हती साध्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी आणि म्हणूनच जे काही लोकप्रतिनिधी तिथे येत आहेत तेही काही करू शकत नव्हते. जे लोक या पुरामध्ये अडकलेले आहेत, पाण्याचा प्रवाह इतका होता की अग्निशमन दलाचे जे जवान आले होते ते देखील या बोटीच्या साह्यानं काहीही करू शकले नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आलेली आहे आणि आता लोकांना रेस्क्यू करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. ही जी परिस्थिती आपण पुण्यामध्ये आणि सिंहगड रोडच्या या सगळ्या सोसायट्यांमध्ये बघतोय तीच परिस्थिती आता पिंपरी चिंचवड आणि त्याचसोबत रायगड जिल्ह्यात सुद्धा आहे. कारण रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचसे भाग सध्या पाण्याखाली गेलेले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या प्रामुख्यानं रोहा, अष्टमी हे सगळे भाग आहेत. नगर परिषद भाग रोहाचा हा पूर्णपणे पाण्याखाली आहे. रायगडमध्ये पूर्णपणे भीषण